हॅलो स्टुडंट्स अँड वेलकम बॅक टू पार्ट टू ग्लोरी विथ प्रेषिता. आज आपण शिकणार आहोत द अनसिंकेबल शिप. आता सर्वात आधी अनसिंकेबल ह्याचा अर्थ काय आहे? न बुडणारं, जे कधीच बुडू शकत नाही. तर अशी एक शिप होती जी कधीच बुडू शकत नव्हती, पण पुढे त्या शिपचं काय झालं हे आज आपण ह्या लेसन मध्ये बघणार आहोत. ऑन 10 एप्रिल 1912 म्हणजे आजपासून 100 वर्षापेक्षा सुद्धा आधी, the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. तर एप्रिल मध्ये ही जी लार्जेस्ट लक्झरी, सर्वात मोठी लक्झरी म्हणजे ऐश आरामाचे सगळे सोयी होत्या. ओके, तर ती शिप निघालेली कुठून? साऊथ एम्प्टन, इंग्लंड मधून कुठपर्यंत? न्यूयॉर्क पर्यंत. ओके, तर तिचा हा रूट होता पूर्ण इंग्लंड टू न्यूयॉर्क. शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक. आता टायटॅनिक ह्या शिपचं नाव काय होतं? टायटॅनिक. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. ओके, दिस वॉज हर मेडन वॉयेज, दॅट इज हर फर्स्ट वॉयेज. वॉयेज म्हणजे टूर. ओके, जी समुद्रातून आपण करतो त्याला वॉयेज म्हणतात. तर ही फर्स्ट टूर होती आणि ही शिप अनसिंकेबल डिक्लेअर केलेली, म्हणजे ती कधीच बुडू नाही शकत होती. ओके, शी सेट आउट टू क्रॉस the Atlantic Ocean and she carried more than 2000 passengers. The Titanic was like a floating town. तर ह्या शिप मध्ये 2000 पेक्षा अधिक लोक होते. ओके, आणि ती पूर्ण अटलांटिक ओशन जो आहे तो क्रॉस करणार होती. द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन. आता फ्लोटिंग टाउन म्हणजे एखादं शहर, कारण एवढी माणसं होती त्या शिपमध्ये, त्यामुळे ते एक शहराचं फ्लोटिंग म्हणजे तरंगणारं शहर असं त्याला म्हटलेलं. Everyone called the Titanic the finest ship in the world. Finest म्हणजे एकदम बारीकीने त्याच्यावर काम केलेलं, त्यामुळे everyone was proud of her. सगळ्यांना गर्व होता. ओके, प्राऊड म्हणजे गर्व. She was as tall as a building with 15 stories. तर 15 माळ्याची जी बिल्डिंग असते, स्टोरीज म्हणजे माळे. ओके, तर 15 माळ्याच्या बिल्डिंग एवढी ती उंच होती. Inside she was like a large hotel with grand staircase, डायनिंग रूम्स, शॉप्स अँड स्विमिंग पूल्स. तर त्या शिप मध्ये हे सगळे सोयी होते, जसे एक मोठी स्टेअरकेस होते, जिने होते. ओके, डायनिंग रूम्स होते वेगवेगळे जेवणासाठी, शॉप्स होते, स्विमिंग पूल सुद्धा होते बोटच्या आत. म्हणजे विचार करा ही किती लक्झरियस असेल. आता मला सांगा, तुमच्यामधून कोणी कोणी टायटॅनिक ही मूवी बघितली आहे? ती बघितली असेल तर तुम्हाला पूर्ण स्टोरी समजेल, कारण ती मूवी या शिपवरतीच होती. ओके, एव्हरीवन थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. सगळ्यांना असं वाटलेलं ही कधीच बुडू नाही शकणार. दे कॉल्ड हर द अनसिंकेबल शिप. ओके, म्हणून तिला अनसिंकेबल म्हटलं होतं. द शिप्स बिल्डर वर सो शुअर ऑफ दिस दॅट दे पुट ओनली अ फ्यू लाईफ बोट्स ऑन द शिप. तर ते जी क्रू होती, जे तिकडे ज्यांनी शिप बांधलेली, त्या बिल्डर एवढे शुअर होते की त्यांनी लाईफ बोट्स, जे शिपच्या बाजूला असतात ना, की कधी इमर्जन्सी मध्ये आपल्याला शिप मधून निघायचं असेल तर लाईफ बोट्स द्वारा आपण निघतो, तर खूप कमी ठेवलेले लाईफ बोट्स. ओके, तिकडे. द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. द पॅसेंजर्स वर प्राऊड बिकॉज दे वर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. दे फेल्ट सेफ. तर हे जे पॅसेंजर्स होते त्यांना खूप गर्व वाटत होता, कारण ही बेस्ट शिप होती पूर्ण जगातली, तर त्यांना सेफ वाटत होता. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल. आता 12 तारखेला ही शिप निघाली आणि 14 एप्रिल आलं. ओके, द स्काय वॉज क्लिअर अँड द सी वॉज काम. तर सगळं व्यवस्थित होतं, म्हणजे काय वादळ नव्हतं, काही नव्हतं, सगळं व्यवस्थित चाललेलं. मेनी ऑफ द पॅसेंजर्स वर अस्लीप. सगळे झोपून गेलेले पॅसेंजर. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वर आईसबर्ग्स नियर बाय, सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. तर ह्या बोटचे जे कॅप्टन होते, कॅप्टन स्मिथ, ह्यांना माहिती होतं आईसबर्ग्स आहे. आईसबर्ग्स म्हणजे एखादं डोंगर असतं ना, जसं आपल्या जमिनीवरती डोंगर असतं तसंच समुद्रामध्ये हे आईसबर्ग्स असतात. हे पूर्ण बर्फाचे असतात. ठीक आहे, तर हे कसे असतात माहितीये? याचं टोक तुम्हाला छोटस दिसणार, पण खाली ते ह्यूज एकदम पर्वता एवढं मोठं असतं. ओके, तर त्याला आईसबर्ग्स म्हणतात. सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. सडनली at 11:40 PM the man saw something. तर तो जो माणूस ज्याला वरती ठेवलेलं बघण्यासाठी, 11:40 ला काहीतरी मोठं दिसलं. ही grew cold with fear. कोल्ड म्हणजे थंड पडला तो भीतीने. अ ह्यूज आईसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ टायटॅनिक. टायटॅनिकच्या समोरच तो आईसबर्ग आला.
He yelled म्हणजे ओरडला जोर जोरात. कॅप्टन स्मिथ fought hard to steer the Titanic away from the iceberg. तर स्टिअर म्हणजे फिरवण्यासाठी. जे गाडीमध्ये स्टेअरिंग असतं ना तसंच शिप मध्ये सुद्धा स्टिअर असतं, म्हणजे त्याच्याने आपण जे डायरेक्शन आहे ते बदलू शकतो असं फिरवून. But the ship changed direction slowly and her side scraped the mountain of the ice. तर ते लगेच नाही होत. गाडी कशी लगेच फिरवता येते? आता एवढी मोठी शिप जी आहे 15 माळ्याची एवढी मोठी असेल ती कशी काय लगेच वळणार ना. तर मग ते आईसबर्ग जे होतं त्याला स्क्रॅप्ड म्हणजे त्याला घासलं गेली ही शिप. ओके, तिची साईड. अ शॉवर ऑफ आईस फेल ऑन द डेक अँड द आईसबर्ग कट होल्स अलॉंग द शिप साईड. तर जे आईसबर्गचं टोक होतं, ठीक आहे, बर्फ पडलं डेक वरती म्हणजे त्याच्या माळ्यावरती पडलं शिपच्या आणि होल झाला शिप मध्ये. वॉटर बिगेन टू पोर इन टू द लोअर डेक. तर खालच्या डेक मध्ये पाणी भरायला लागलं. ओके, खालच्या. मोस्ट पॅसेंजर्स हर्ड नथिंग अँड स्लेप्ट ऑन. तर बाकीच्या पॅसेंजर्सला एवढा काय आवाज नाही आला आणि ते लोक झोपलेलेच होते. कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लडिंग थ्रू द शिप. तर जे क्रू मेंबर्स होते, ओके, ते लोक थांबवायचा प्रयत्न करत होते, पाणी जे भरत होते, पण नाही होत होतं काहीच. दे न्यू द टायटॅनिक वॉज इन ग्रेट डेंजर. तर ही शिप होती, त्यांना माहिती होतं त्या क्रूला की आता काय होऊ शकत नाही. द अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग. तर होल पडल्यामुळे ही बोट बुडू लागली होती. At 12:15 a.m., Captain Smith sent urgent message on the ship's radio asking for help. Help, Titanic sinking, come quickly. तर जे कॅप्टन होते त्यांना कळलं की आता काय नाही होऊ शकत, तर ते मेसेज पाठवायला लागले. ठीक आहे, रेडिओद्वारा मेसेज पाठवले जातात शिप्स वरून. तर त्यांनी काय सांगितलं, हेल्प, टायटॅनिक इज सिंकिंग, कम क्विकली, त्यांनी असं सांगितलं. देन ही ऑर्डर्ड द क्रू टू वेक अप ऑल द पॅसेंजर्स अप. तर त्यांनी पूर्ण क्रूला सांगितलं जाऊन सगळ्यांना उठवा, जे जे लोक झोपलेत पॅसेंजर लोक. अ शिप कॉल्ड द कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles अवे बट शी डिड नॉट रिसीव्ह टायटॅनिक्स मेसेज. तर एक कॅलिफोर्निया म्हणून एक शिप होती जवळच, पण तिला त्यांचा मेसेज पोचला नाही. का नाही पोचला? her radio was turned off and the radio operator was asleep. आता विचार करा, एवढं गंभीर काहीतरी सिच्युएशन आहे आणि आपल्या जवळ माणूस आहे हेल्प करायला, बट काय झालं, रेडिओ ऑपरेटर झोपलाय आणि रेडिओच बंद आहे. तर ती शिप येऊ नाही शकत आपल्याकडे हेल्प करायला. Another ship called the Carpathia heard the Titanic's call and sailed at full speed towards her. तर एक कार्पेटिया म्हणून एक शिप होती, त्यांनी रेडिओचा मेसेज त्यांना पोहोचला आणि ती फुल स्पीडने वाचवण्यासाठी आली. अनफॉर्च्युनेटली द कार्पेटिया वॉज फार अवे अँड शी टूक ओव्हर 3 hours टू रीच द टायटॅनिक. तर 3 तास लागले त्या दुसऱ्या शिपला इथपर्यंत यायला. Meanwhile, the Titanic was sinking rapidly. Rapidly म्हणजे fast ती बुडत होती. The crew lowered the lifeboats into the sea. But there was only enough space in the boat for a few hundred passengers. तर 2000 पेक्षा अधिक पॅसेंजर्स होते आणि लाईफ बोट जी होती त्याच्यावर फक्त म्हणजे थोडेसेच लोक 200 पर्यंत किंवा 100 पर्यंतच राहू शकत होते. The Titanic had more than 2000 people on board. The ship began to tilt into the sea. Tilt म्हणजे अशी ती उलटी होऊ लागली. ओके, आज जाऊ लागली सी मध्ये. People began to jump from the decks into the ice cold water. आता विचार करा, एवढ्या थंड पाण्यात लोक उड्या मारायला लागले आपला जीव वाचवण्यासाठी, कारण बोट बुडत होती. With its lights still shining, the Titanic stood upright for a few minutes. तर त्याचे लाईट्स पेटत होते पण ती बोट बुडत होती, ती अशी स्ट्रेट झाली. देन ऍट 2 AM ऑन 15 एप्रिल शी वॅनिश्ड इन टू द सी. तर हे घडलं 11:40 ला आणि 2:20 पर्यंत ती पूर्ण बुडून गेली. आफ्टर 1500 पीपल ड्रॉन म्हणजे एवढे 1500 लोक बुडून गेले त्याच्यात त्या शिप बरोबर. ओके, कॅप्टन स्मिथ मोस्ट ऑफ हिज क्रू वेंट डाऊन विथ द शिप. तर हे जे क्रू मेंबर्स आणि जे कॅप्टन होते ते सुद्धा त्या शिप बरोबर बुडून गेले. द कार्पेटिया अराइव्ड ॲट 3:40 AM. आता ती 2:20 ला शिप बुडून गेली आणि ही कधी आली, 3:40 ला, म्हणजे जवळजवळ 1 तासाच्या वरती झालेला. द शिप्स क्रू फाउंड द लाईफ बोट्स अँड सेव्ड 700 पीपल इन देम. तर 700 लोकांना वाचवलं गेलं. ओके, they also found chairs and pieces of wood floating on the water. But almost all the people in the water had drowned or died of cold.
तर जेवढे लोक फळ्यांवरती किंवा तुकडे होते लाकडाचे त्याच्यावर बसलेले किंवा चेअरच्या सहाऱ्याने तरंगत होते ते सगळे थंडीमुळे किंवा बुडल्यामुळे मरून गेले. ओके. द कार्पेटिया वॉज too late to save them. The sinking of the Titanic made people think harder about the safety of the passengers on the ship. तर ही घटना झाल्यामुळे सगळे विचार करू लागले. ओके, की एवढी मोठी शिप होती जी अनसिंकेबल होती ती सुद्धा बुडाली तर मग काय घडलं असेल असं. They asked why ships carry such few lifeboats and why they turn off their radios. तर एकतर लाईफ बोट्स नव्हते आणि जी जवळ होती शिप तिचा पण रेडिओ बंद होता त्यामुळे ही घटना घडली म्हणजे जास्त नुकसान झालं जास्त लोक मेले. In 1913 it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. तर मग नंतर असा रूल निघाला 1913 म्हणजे एक वर्षानंतर की जेवढे लोक असतील शिप मध्ये त्या सगळ्यांना जागा पुरेल एवढे लाईफ बोट शिप्स वरती असले पाहिजे. It was also decided that ship must keep their radios working every hour of the day and night. तर जे रेडिओ आहे ते सुद्धा 24 तास चालू असले पाहिजे हे डिक्लेअर झालं. In 1985, scientists sent a submarine to look for the wreck of Titanic. wreck म्हणजे जे उरलेलं काय होतं ते बघण्यासाठी सायंटिस्टनी पाठवलंय. 1912 मध्ये ती शिप निघालेली आता हे 85 म्हणजे खूप वर्षानंतर पाठवलं. They found the ship lying in two pieces on the ocean floor, a depth of around 4000 meters, that is 13,000 feet. तर एवढी खोल त्यांना ती शिप भेटली ओशन मध्ये आणि ती दोन तुकड्यांमध्ये पडलेली. Later they took photographs of the wreck and brought small parts of it to the surface of water. त्या लोकांनी हे तुकडे जे होते स्मॉल पार्ट्स होते ते त्याचे घेऊन आले आणि त्या रेक जे तुकडे होते पडलेले सगळं सडून गेलेलं होतं कुसून गेलेलं होतं त्याचे फोटोज घेतले. There are many stories of braveries on that terrible night in April 1912. तर खूप स्टोरीज बनल्या. ओके. In 1998 the director James Cameron made a famous film of the Titanic's maiden voyage. 1998 मध्ये ही जी टायटॅनिक आहे ह्या बोट वरती एक फिल्म सुद्धा आली. ओके, जेम्स कॅमरन यांनी डायरेक्ट केली होती. इट इज अ व्हेरी सॅड फिल्म. ऑलमोस्ट एव्हरीवन हू सीज द फिल्म लीव्स द सिनेमा विथ टीयर्स. तर ज्यांनी ज्यांनी ही सिनेमा बघितली जे पिक्चर बघितलं ते रडल्याशिवाय बाहेर गेले नाही कारण खूप नुकसान झालेलं खूप लोक गेलेले आणि मग त्याचं सिच्युएशन सुद्धा दाखवलेलं कशी बुडाली पाणी कसं भरलं. तर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर ही मूवी नक्की बघा द टायटॅनिक म्हणजे तुम्हाला हे पूर्ण दृश्य तुमच्या डोळ्यासमोर दिसेल आणि तुम्हाला अजून मजा येईल हा चॅप्टर शिकण्यात. सो स्टुडंट्स थँक यू फॉर बिंग टिल हिअर and all the best for your exams. Bye. Take care.